अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार लढत आहेत. रोहित पवार यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे तसंच बारामती पोलीस ठाणे इथं जाऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची एफआयआर नोंदवून घेण्यात आली नाही. अजितदादांचा मृत्यू हा अपघाती होता की यामागे काही कट कारस्थान आहे याची खरी माहिती मिळवण्यासाठी रोहित पवार प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि संबंधित विभागांकडे धाव घेत आहेत. पण तरीही अधिकृत माहिती स्पष्टपणे समोर येत नाहीये. आणि आता त्याच व्हीएसआर कंपनीच्या विमानाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी नुकताच व्हीएसआर कंपनीच्या विमानातून नाशिक ते मुंबई असा प्रवास केल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना व्हीएसआर कंपनीच्या विमानानं प्रवास टाळण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरी देखील सरकारमधील वरिष्ठ नेत्यांनी त्याच कंपनीचं विमान वापरल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मुख्यमंत्री यांनी व्हीएसआर कंपनीचे विमान वापरून त्या कंपनीला अप्रत्यक्षपणे क्लीन चिट दिली आहे का? एकीकडे गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे आणि दुसरीकडे त्याच कंपनीच्या विमानानं राज्याचे सर्वोच्च नेते प्रवास करतात. हा केवळ योगायोग आहे की सरकारचा ठाम संदेश? सुरक्षा अहवाल पूर्ण होण्यापूर्वीच असा प्रवास करणं योग्य होतं का? त्यामुळं या प्रकरणात पुढं नेमकं काय घडतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.